चला तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज असते रविवार, आपल्याला असते सुट्टी. तेवढ्यात मला लोणारमधून फोन आला होता, भाऊ आमच्या लोणार सरोवरमध्ये आलेले आहे बिबट्या, तुम्ही बिबट्या पकडायला या. म्हणलं आलोच. तेवढ्यात भेटले आम्हाला आमचे नागेश भाऊ. रोम रोम भाइयों. बिबट्या पकडायला चाललो होतो म्हणून नागेश भाऊनं खाऊ घातला आपल्याला नाश्ता. नाश्ता झाल्यानंतर लगेच नागेश भाऊनं सोडलं आपल्याला बस स्टँडवर. नागेश दाल केला टाटा बाय बाय, लावले आपल्या टीमला फोन बिबट्या पकडण्यासाठी. आला आपला मित्र संकेत. दोघं चाललो होतो बिबट्या पकडायला. म्हणलं एकदा मिस्टर इंडियाचा चष्मा घेऊन जाऊ. मग बिबट्या पकडायला चाललो होतो म्हणून डबल एकदा लागली मला भूक. डबल खाल्ली शेगाव कचोरी. शेगाव कचोरी खाऊन आलो लोणारला आल्याला या लोकांनी घेतली माझी रजिस्टरवर साईन. म्हणे तुम्ही मेले गेले तर आम्ही जिम्मेदार नाही राहणार. इथे येऊन पाहतो तो काय, इथं आलो ती लहान मुलांची शाळेची ट्रिप. म्हणलं यांना वाचवासाठी मला ही रिस्क घेणंच लागेल. चल झूठा. त्याच्यानंतर मी पूर्ण बिबट्याला पकडायचा प्लॅन तयार केला. नंतर मला बिबट्याने केलेलं शिकार दिसला. इथं धडतं इथं होतं पण मुंडकं गायब केलं तर बिबट्याने. इथं येऊन पाहिलं तर इथं बिबट्या कुठं दिसेना. म्हणलं बिबट्या पकडायला आपल्याला अजून थोडासा समोर जावं लागेल. बिबट्याच्या भीतीनं माझ्या पोटात आली डायरेक्ट. मग अजून थोडासा समोर येऊन मोर मावशीला विचारावं म्हणलं. मोर मावशीला विचारलं, मावशी तुम्हाला बिबट्या कुठं दिसला का? मावशी म्हणाल्या मग मागं वळून पाहिल्यानंतर मला झाले बिबट्याचे दर्शन. येतं आपल्या गल्लीचा बाबण्या निघाला. काय रे झेंडू,